देवे दिला देह देवे दिला देह भजन गोमटा दिलाय तर त्याचं भजन करण्याकरता दिलेलं आहे. महाराज म्हणतात देवे दिला देह भजना गोमटा. किती गोमट आहे और या देहासारखं जगात तरी शरीर आहे का हो कोणाला? अनेक जीव या जगतामध्ये भगवंताने निर्माण केलेली आहेत. तुम्ही बघा सगळी प्राणी कशी आहेत? आडवी आहेत. परंतु माणूस एकच असा प्राणी आहे, तो कसा आहे? उभा आहे. परंतु खंत एकच आहे, माणूस उभा आहे परंतु माणूस आडवा आल्याशिवाय ही खंत आहे. प्राणी आडवे आहेत परंतु प्राणी कधी आडवे येत नाहीत. परंतु खेदाची बाब ही आहे, मनुष्य सरळ आहे परंतु कोणत्याही कामात आडवा आल्याशिवाय राहत नाही. विठाला विठाला. तुम्ही बघा अशी इंद्रिय इतर प्राण्यांना देवाने दिले का? दिले इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन जेणे सुजोडसे नारायण लासे जीवपान भवरोग हा दिले इंद्रिय हात पाय कान. कशा करता दिले? दिले इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन. डोळे कशा करता दिले? तर त्या भगवंताचं स्वरूप पाहण्याकरता. मुख त्याचं भगवंताचं गुणगान गाण्याकरता. म्हणून तुकोबारा एका ठिकाणी म्हणतात माणसाने बोलायचं झालं बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल करावा विठ्ठल जीवे भावे. जय जय विठ्ठल रखुमाई जय जय विठ्ठल रखुमाई जय जय विठ्ठल रखुमाई विठ्ठल रखुमाई. बोलायचं झालं तर विठ्ठल बोला, पाहायचं झालं तर विठ्ठल पहा. अहो एका एका इंद्रियाची एक एक विशेषता एवढी आहे महाराज, खूप मोठी आहे. विठ्ठल विठ्ठल. स्वतःच्या इंद्रियाला प्रत्येक इंद्रियाला तुकोबारायांनी सांगितलेलं आहे काय? डोळे तुम्ही घ्या रे सुख पहा विठोबाचे मुख घेई घेई माझे वाचे तुम्ही ऐका रे कान. काय ऐका कानाने? माझ्या विठोबाचे गुण मना तेथे धाव घेई राही विठोबाचे पाय. प्रत्येक इंद्रियाला तुकोबारायांनी प्रार्थना केलेली बाबा रे हे करा विठ्ठल विठ्ठल. संतांनी तुम्हाला सांगितलं आणि संतांनी स्वतः सुद्धा भगवत चिंतन केलं, नामचिंतन केलं. एक जण म्हणू लागला का हो तुकाराम महाराज तुम्ही आम्हाला म्हणता म्हणा हरी हरी म्हणा हरी हरी म्हणा विठ्ठल विठ्ठल, तुम्ही म्हणता की नाही? तुकोबाराय म्हणले बाबा आम्ही सुद्धा म्हणतो आणि तुम्हाला सुद्धा सांगतो. कारण तुकोबारायचा एक अभंग आहे. तुकोबाराय जगाला सांगत असताना म्हणतायत हरी हरी तुम्ही म्हणा रे सकळ हरी हरी तुम्ही म्हणा रे सकळ. तुम्ही सर्वजण म्हणा हरी हरी म्हणा असं तुम्ही म्हणतात तुकाराम महाराज, पण तुम्ही करता की नाही देवाचं नामचिंतन? तुम्ही घेता का नाही भगवंताचं नाम? तुकोबाराय म्हणले अरे आम्ही अरे आमचा तर तो धंदाच आहे. दिन रजनी हाती नरदा गोविंदाचे बोराडे गोविंदाचे बोराडे गोविंदाचे बोराडे
नामचिंतनाशिवाय दुसरा धंदाच नाही. दीन नदिने हाची धंदा आणि गोविंदाचे पोवाडे किंवा नेणे अनेक काही धंदा आणि नित्य ध्यात असे गोविंदा. त्या भगवंताच्या नामचिंतनाशिवाय आम्हाला काही धंदाच नाही बाबा. आम्ही नामाचे धारक नेनो प्रकार अनेक सर्व भावेक विठ्ठलाची प्रमाण ननगे जाणावे नेनावे. आम्ही नामाचे धारक आहोत. त्या भगवंताच्या नामचिंतनाशिवाय नेनो प्रकार आणि सर्व भावे एक विठ्ठलची प्रमाण. विठ्ठल दुसऱ्याला सांगण्याचा अधिकार केव्हा होतो? जो अगोदर करतो त्याला दुसऱ्याला सांगण्याचा अधिकार असतो. आपण जर करत नसेल आणि दुसऱ्याला सांगत असेल तर त्याचा प्रभाव पडतो का गणेश महाराज? नाही पडत. समजा एकादशी आहे आणि एकादशीच्या दिवशी एखादा मनुष्य आपल्या समोर चपाती आणि भाजी खातोय आणि आपल्याला म्हणतात ओ ओ महाराज एकादशी धरली पाहिजे, एकादशी धरणं खूप चांगलंय, पुण्याचं काम आहे. कोण सांगतोय? जो कच्चून भाकरी हाणतोय तो सांगतोय. त्याला अधिकार आहे का? नाही. तसं तुकोबाराय म्हणतात बाबा रे आम्ही तुम्हालाच नाही सांगत, आम्ही सुद्धा नामचिंतन करतो, आम्ही नामाचे धारक नेनो प्रकार अनेक विठ्ठल विठ्ठल. काय सकल संतांचा विचार करा तुम्ही. सकल संतांचा गाथा बघा. सगळ्या संतांनी लोकांना जागृत केले भगवंताचं नाम घेण्याविषयी. संतांचा उद्देश हाच होता की लोकांनी नामचिंतन केलं पाहिजे आणि म्हणून सगळ्या संतांनी तुम्हा आम्हाला भगवंताचं नामचिंतन घेण्यासाठी प्रवृत्त केलेलं आहे. तुम्ही बघा तुकाराम महाराजांची अशी कितीतरी प्रमाण सापडतील आपल्याला भगवंताचं नामचिंतन करा म्हणून. एका ठिकाणी तुकोबाराय म्हणता अरे बाबा तुमच्या पाया पडतो लागोनिया पाया विनवितो तुम्हाला, लागोनिया पाया विनवितो तुम्हाला, लागोनिया पाया विनवितो तुम्हाला, लागोनिया पाया विनवितो विनवितो तुम्हाला, लागोनिया पाया विनवितो तुम्हाला, करे टाळी बोला मुठी नाम विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा, विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा. खरं सांगा तुकाराम महाराजांनी आपल्याला म्हणावं तुमच्या पाया पडतो. बरं एवढी आपली योग्यता तरी आहे का हो? तुकाराम महाराजांनी आपल्या पाया पडावं. आपण एवढे मोठे आहेत का? नाही. परंतु तुकोबारायांचा उद्देश हाच होता की बाबा कुठल्याही का प्रकाराने होईना या लोकांना नामचिंतनाला लावणं. लोक ऐकतच नव्हते म्हणून कदाचित तुकोबाराय म्हणले असेल बाबा रे तुमच्या पाया पडतो तुम्ही भगवंताचं नामचिंतन करा. भंडारे विठ्ठला सांगतो तुम्हासी भंडारे विठ्ठला,
महाराज म्हणतो तुम्हाला सांगतोय, काय सांगतोय? सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला, त्या भगवंताचं भजन करा, नामचिंतन करा. बर महाराज, नाही केलं तर? नाही तरी गेला जन्म वाया. मनुष्य जन्म मिळून तुम्हाला काही उपयोग झाला नाही. का? तर मनुष्य जन्म कशा करता मिळालाय आपण प्रमाण सांगून गेलो अगोदर. रामेश्वर महाराजांनी सांगितलंय, ज्या करता जी वस्तू मिळाली तिचा उपयोग त्या करता नाही झाला तर ती वस्तू वाया गेली म्हणून समजावं. का? तर तुकोबाराचं हे प्रमाण सांगतंय, नाही तरी गेला जन्म वाया. बाबा रे, तुमचा जन्म वाया गेला म्हणून समजा. आलाही फुकट आणि गेलाही फुकट, आला तसा गेला. याच्याबद्दल एक उदाहरण सांगतो. एका माणसाने घोडा आणला. घोडा आणला म्हणजे विकत नाही आणला, मग चोरून आणला होता. चोरून आणला, 4-6 महिने घरी सांभाळला, ताजा तवाना केला आणि त्याला बाजारामध्ये विकण्याकरता नेलं घोड्याला. एक गिरायक आलं, केवढ्याला दिलाय घोडा? तो म्हणला 1,00,000 रुपयाला दिलाय घोडा. अरे बापरे, एवढी किंमत? अरे बाजूचे घोडे तर 50,000 आहेत, 60,000 आहेत, 70,000 आहेत. तो म्हणला जशी वस्तू तशी किंमत. का बरं? अरे हा रेस मध्ये पळणारा घोडा आहे, अनेक शर्यती या घोड्याने जिंकलेले आहेत, अनेक 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 गावाची बक्षिसे या घोड्याने आणले, त्यामुळं हा घोडा 1,00,000 रुपयाला दिला. तो म्हणला 90,000ला, पण नाही म्हणला, 99,999 देखील नाही. घेईल तर 1,00,000 रुपये घेईल. गेलं गिराईक वापस. दुसरं गिराईक आलं, केवढ्याला दिलाय घोडा? हा म्हणला 1,00,000 रुपयाला दिलाय घोडा. अरे एवढं किंमत असते का? पहिल्या जे सांगितलं तेच सांगितलं. तिसरं गिराईक आलं, केवढ्याला दिलाय घोडा? म्हणला 1,00,000 रुपयाला दिलाय घोडा. पण ते तिसरं गिराईक लय चतुर होतं महाराज. ते म्हणलं बर 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 बर, किती द्यायचे तुम्हाला? म्हणला 1,00,000 रुपये. 1,00,000 रुपये घ्या, परंतु तुम्ही नुसती तोंडाने स्तुती करता म्हणला घोड्याची, आम्हाला त्याचा अनुभव आहे का? नाही. तुम्ही सांगता एवढा पळतोय, एवढ्या शर्यती त्यानं जिंकलाय, परंतु आम्हाला किती लाख रुपये द्यायचे? 1,00,000 रुपये द्यायचे. आणि मग 1,00,000 रुपये खात्री केल्याशिवाय तुम्हाला देता येतील का? म्हणला नाही. खात्रीशीर आहे म्हणला, काही हरकत नाही. तो म्हणला पण आम्हाला बसून पाहू द्या अगोदर. तो म्हणला बिलकुल बसा. हा घोड्यावर बसला. कोण? घेणारा. घोड्यावर ते बसला. ज्याचा होता त्यानं याच्या हातामध्ये चाबूक दिला आणि घोडा पळायला लागला. एवढा घोडा पळाला, टुकडुक 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 टुकडुक, इतका घोडा पळाला, इतका घोडा पळाला, काही क्षणामध्ये घोडा ना दिसता झाला. आणि मग बघा गंमत, पहिलं जे गिराईक होतं ना ते आलं. का हो म्हणले, विकला का घोडा? तो म्हणला हा विकला ना घोडा. म्हणले केवढ्याला दिलाय घोडा? म्हणले आणला त्या भावातच दिलाय घोडा. म्हणजे आणला होताही फुकट आणि गेलाही फुकट. जर तुम्ही देवाचं नामचिंतन नाही ना घेतलं तर जन्माला येऊनही काही फायदा नाही. म्हणून भगवंताचं नामचिंतन केलं पाहिजे. जन्मा येऊन केले काय, जन्मा येऊन केले काय, केले काय, जन्मा येऊन केले काय, विठ्ठल नाही आठविला, नाही आठविला, नाही आठविला, अरे मोडा भाग्यहीन, अरे मोडा भाग्यहीन, जन्मा येऊन केले काय, विठ्ठल नाही आठविला, रे मुडा भाग्यहीन, तू भाग्यहीन आहेस. जन्माला येऊन मनुष्य जन्म मिळून तुला काही फायदा झालेला नाही. आणि म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, बाबा रे भगवंताचं नामचिंतन करा, अमोल मनुष्य जन्म तुम्हा आम्हाला मिळालाय. खरं तर या देहाची इच्छा कोणी करावं? स्वर्गातल्या देवाने करावं. एवढा सुंदर देह आहे. स्वर्गीचे अमर इच्छिता ती देवा,
मृत्यू नको व्हावा जन्मावा कशा करता नारायण नामे हो जीवन मुक्त स्वर्गातल्या देवाधिकांनी या देहाची इच्छा करावा इतका चांगला देह मिळालेला पण तुम्हा आम्हाला त्याची किंमत कळत नाही आणि होत असत ज्याला मिळतं त्याला कळत नाही सापडला देह काबे काळीडाळ न घडे उपाय घडवाले न घडे उपाय घडवाले कसा मिळालाय सापडला देह काग काळी न्याय न घडे उपाय घडवाले न मिळणारा मनुष्य जन्म सहज मिळालाय परंतु त्याचा सहज मिळालेल्या मनुष्य जन्माची किंमत आपल्याला कळत नाही ज्याला मिळालाय त्याला कळणं ज्याला कळालाय त्याला मिळाला नाही आणि एकाला कळालाही नाही आणि मिळाला सुद्धा पशु प्राण्यांना मिळाला परंतु त्यांना कळाला का नाही माणसाला मिळाला माणसाला कळून सुद्धा उपयोग नाही देवादिकांना कळाला परंतु मिळाला नाही विठाला विठाला इतका अनमोल आहे की त्याचं मोल होत नाही इतका अनमोल मनुष्य जन्म आहे पण माणसाचे जन्मच्या जन्म गेले तरी माणसं परमार्थाला लागले नाही आयुष्याचे आयुष्य गेले काही काही माणसाचे एका माणसाला शेवटची घटका आली म्हणजे मरणांत अवस्थेला पोहोचला आणि मुलांना वाटायचं बाबांनी जाऊ द्या आयुष्यभर काही केलं नाही परंतु आता शेवटच्या क्षणाला का होईना भगवंताचं नामचिंतन करावं परंतु मथारा इतका विचित्र होता मरणाला टेकला पण देवाचं नामचिंतन घेत नव्हता कधी वर्गणी नाही कधी वारी नाही कधी नाम सप्ताहाला कीर्तनाला नाही काहीच नाही आयुष्य असंच घालवलं परंतु बघा त्याचं भाग्य असं होतं महाराज की मुलं पारमार्थिक निघाले होते आणि म्हणून मुलांना कळायचं की बाबांनी शेवटच्या क्षणाला का होईना देवाचं नाव घ्यावं बाबाची वाचा काही दिवसामध्ये बंद होईल मग बाबांनी किती प्रयत्न केले तर त्यांच्या मुखाला नाम येणार नाही आणि भगवंताचं जर नाम शेवटच्या काळाच्या वेळेला भगवंताचं नाम मुखाला आलं तर तुका म्हणे सुखा अंतकाळी ज्याच्या नाम आले मुखा तुका म्हणे सुखा पार नाही अंतकाळाच्या वेळेला जर भगवंताचं नामचिंतन मुखाला आलं तर तुकोबाराय म्हणतात तुका म्हणे सुखा पार नाही परंतु म्हातारा काय देवाचं नामचिंतन घेत नव्हता पडला पाटेवरती तसाच पडल्याच म्हातारा असा करायचा भिंतीकडे